मी तुम्हाला काही फ्रेज सांगून ठेवतो, ते IMP आहेत तुमच्यासाठी. फॉन्ड ऑफ, फॉन्डनेस फॉर, कॉज ऑफ आणि रिझन फॉर, IMP. त्यानंतर प्रेफर टू आणि रादर दॅन, डिफरंट फ्रॉम, ह्या काही तुमच्या फ्रेश येतात IMP. कॉज नंतर ऑफ असतं, मग ब्रेक फेल्युअर इज द कॉज ऑफ ॲक्सिडेंट आणि मनी इज द रिझन फॉर मर्डर. कॉज ऑफ आणि रिझन फॉर, IMP. व्यक्तीपासून वेगळे होण्यासाठी पार्टेड विथ, व्यक्तीपासून वेगळे होण्यासाठी पार्टेड विथ. संपत्ती, घर, स्थावर मालमत्ता याच्यापासून वेगळे होण्यासाठी पार्टेड फ्रॉम. आणि एखाद्यावर रागावण्यासाठी गेट अँग्री विथ ही फ्रेज आहे. गेट अँग्री विथला IMP करा. गेट अँग्री विथला IMP करा. या ठिकाणी कोणता घटक आहे त्यानुसार विथ आणि फ्रॉम येईल. या ठिकाणी मालमत्ता असेल तर फ्रॉम येईल, व्यक्ती असेल तर विथ येईल. मग इथं आय पार्टेड ॲज हिम ॲट द स्टेशन, मग इथं कोण आहे याच्यापासून तुम्ही वेगळे गेलेत तर मला सांगा विथ येईल की फ्रॉम येईल, एवढं सांगायचं, विथ की फ्रॉम. चला, इथं व्यक्ती आहे लक्षात ठेवा आणि इथं वस्तू आहे, इथं घर आहे. व्यक्तीपासून दूर होण्यासाठी पार्टेड विथ, तर संपत्तीपासून दूर होण्यासाठी पार्टेड फ्रॉम असतं. एक नंबर पार्टेड विथ, कारण या ठिकाणी व्यक्ती आहे तुमची, घर आहे, इथं स्थावर मालमत्ता आहे, पार्टेड फ्रॉम. आणि गेट अँग्री ही फ्रेज आहे. गेट अँग्री नंतर तुमचं विथच असतं, बाकी दुसरं काही चालतच नाही. पहिली गोष्ट गेट अँग्री विथ. गॉट थ्रू चा अर्थ उत्तीर्ण होणे असा होतो आणि वेंट थ्रूचा अर्थ अनुभव घेणे असा होतो. मग गॉट थ्रू आणि वेंट थ्रू मध्ये फरक काय? वेंट थ्रू म्हणजेच कठीण प्रसंगाचा अनुभव घेणे आणि गॉट थ्रू म्हणजे पास होणे. मग या ठिकाणी दे डॅश 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 द एक्झामिनेशन, याला मी 1 नंबर देतो आणि याला मी 2 नंबर देतो. तर आता मला सांगा 1 आणि 2 मध्ये तुमचं उत्तर काय तेवढं मला सांगा. उत्तर सांगा लवकर. एक नंबरचं गॉट थ्रू. गॉट थ्रू म्हणजे उत्तर येणे. आता गेट अँग्रीज गेट भूतकाळी वाक्य केलंय, गेटचा भूतकाळ गॉट होतो त्याचा. गेट अँग्री काय आणि गॉट अँग्री काय एकच आहे ना, भूतकाळ आहे ना. काही पण कसे लहान लेकरासारखे प्रश्न विचारता तुम्ही. म्हणजे इथं जर माय फादर गॉट आहे आणि इथं गेट अँग्री विथ असेल, हे गेटचं गॉट झालं, ही भूतकाळ केलाय वाक्याचं, वाक्यात वापरलंय ते. त्यानंतर सी डॅश मेनी हार्डशिप्स, कठीण प्रसंगाला सामोरं गेली, वेंट थ्रू. वेंट थ्रू. मेड ऑफ आणि मेड फ्रॉम. मेड ऑफ काय भानगड असते, मेड फ्रॉम काय भानगड असते. मेड ऑफ म्हणजे जे आहे तेच बदलणं. आता हे रिमोट आहे, ह्या रिमोट पासून काय करायची, लगेच पाण्याची होडी करायची आणि पाण्यात द्यायची सोडून, मेड ऑफ. पण रिमोट पासून जर त्याला जाळून जर अंगारा तयार केला आणि कपाळाला जर लावला तर मेड फ्रॉम असतं. वस्तूचं रासायनिक स्ट्रक्चर बदलणं मेड फ्रॉम आणि वस्तूचा फक्त आकार बदलणं मेड ऑफ असतं. तुम्ही दुधापासून लवंग, विलायची, त्याच्यानंतर साखर वगैरे टाकून काही जे असेल ते पदार्थ टाकून तुम्ही दूध गरम करून पिता, ते दूधच असतं. ते द्रव पदार्थ तुम्ही दुधापासून तयार करता. कागदापासून होडी केली तर कागद मूळ घटक तोच आहे, मग मेड ऑफ असतं म्हणजे बनवलेलं आहे त्याच्यापासून. आणि दुधापासून दही जर बनवलं तर मात्र दुधाचं पूर्णपणे रासायनिक स्ट्रक्चर बदलतं, त्या ठिकाणी झालं मेड फ्रॉम. मेड ऑफ आणि मेड फ्रॉम.
मेड ऑफ आणि मेड फ्रॉम. मग मेड ऑफ आणि मेड फ्रॉम याच्यामध्ये मेड ऑफ आणि मेड फ्रॉम जर रासायनिक स्ट्रक्चर जर बदललं तर मेड फ्रॉम करा, आणि जर फक्त घटक तोच असेल आणि तो जर बदलला, तर समजा कापड आणला आणि कापडा शर्ट शिवला तर रासायनिक घटक बदललेले नाही. तर द चेअर इज डायजस्ट वूड, तर नंबर 1, नंबर 2 उत्तर सांगा लवकर. नंबर 1, नंबर 2 उत्तर सांगा लवकर. लाकूड जर म्हणलं तर या ठिकाणी तुमचं येईल पहिल्या ठिकाणी येईल मेड ऑफ, आणि मेड फ्रॉम जर म्हणलं बटर, तर हे नाही. वन ऑफ द नंतर नाम आणि क्वेश्चन पाहिजे, पण ते संख्येत मोजता येणार जर असेल. आता पहा, वन ऑफ द, इथं बॉईज येईल, वन ऑफ द बॉईज. मग संख्येत मोजता येणार नाम जर असेल तर त्या ठिकाणी ते वनच येईल ना. मग इथं वन ऑफ द म्हणलं की पुढचं नाम आणि क्वेश्चन असतं ते, आणि क्रियापद हे ठरवत असतं. ओळखीच्या परिसरासाठी फॅमिलियर विथ आणि व्यक्तीसाठी फॅमिलियर टू असतं. जर परिसर जर ओळखीचा असेल तर फॅमिलियर विथ असतं, आणि व्यक्ती परिचय असेल तर फॅमिलियर टू असतं. व्यक्ती परिचय फॅमिलियर विथ, आणि परिसराचा परिचय ओळखीचा परिसर फॅमिलियर विथ, आणि व्यक्ती परिचय फॅमिलियर टू. मग आय एम डायजस्ट फॅमिलियर विथ फॅमिलियर डायजस्ट दिस सराउंडिंग. परिसर म्हणजे सराउंडिंग आहे, मग या ठिकाणी तुमचं पहिल्या ठिकाणी फॅमिलियर विथ येईल, आणि व्यक्ती जर असेल या ठिकाणी तर तुम्हाला फॅमिलियर टू येईल, फॅमिलियर टू. आता बाळांनो, रिझेंबल, ऑर्डर, लव, रिच, एंटर, कॉरल, डिस्कस, अकंपनी, अप्रोच्ड, रिक्वेस्ट आणि मॅरी, एम्फसाइज आणि रिच्ड, या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं प्रिपोजिशन वापरायचं नाही, डायरेक्ट कर्म वापरायचं. मग जर कर्म वापरायचं ठरलं तर या ठिकाणी आतापर्यंत हा प्रश्न 4 वेळेस विचारलाय, हा प्रश्न डिस्कस पण विचारलाय 2 वेळेस. मग रिझेंबल, ऑर्डर, लव, रिच, एंटर, आता एंटर पण आहे. ऐका, आता ह्या 3 शब्दांबद्दल तुम्हाला बोलताना खास करून गोल करून दिलंय. रिझेंबल, एंटर, डिस्कस आणि ऑर्डर. ही ऑर्डर्ड सम फूड, डायरेक्ट कर्म असतं. आय लव्ह यू असं म्हणतो, डायरेक्ट कर्म असतं, विथ यू नसतं. पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजेच मॅरी या क्रियापदाचा आहे. मॅरी क्रियापद, मॅरी हे ॲडजेक्टिव्ह पण आहे, क्रियापद पण आहे. आता दोन्हीचा फरक तुम्हाला सांगतो. आय मॅरीड हर, मी तिच्याबरोबर लग्न केलं. पण जर वाक्यात हे क्रियापद नसून विशेषण जर असेल तर आय एम मॅरीड म्हणलं, मी लग्न केलेलं आहे, मी विवाहित आहे. मग इथं ॲमिजार वाजल्यानंतर जर मॅरीड आलं तर हे ॲडजेक्टिव्ह असतं. मग या ठिकाणी इथं विथ ऑब्लिक टू काही पण चालतं. आय एम मॅरीड विथ ऑब्लिक टू हर, हे असं आहे. म्हणजे मॅरीड जर डायरेक्ट क्रियापद असेल करत्यानंतर तर मॅरीड नंतर काहीच नसतं, डायरेक्ट मॅरीड नंतर व्यक्ती असते ती. पण ॲमिजार नंतर मॅरीड जर असेल तर तुम्हाला पुढं विथ किंवा टू लिहावं लागतं. झालं. आता रिझेंबल, च्या सारखं दिसणे, रिझेंबल नंतर कुठेही तुम्हाला प्रिपोजिशन वापरायचं नाही. डिस्कस नंतर प्रिपोजिशन वापरायचं नाही. वी डिस्कस्ड अबाउट द प्रॉब्लेम नाही, वी डिस्कस्ड द प्रॉब्लेम. 1, 2, 3 आणि 4 आणि 5 लक्षात ठेवायचे. आता महत्वाचा मुद्दा, जर वाक्यामध्ये एंटर हा शब्द आहे आणि एंटर बरोबर स्थळ जर असेल तर प्रिपोजिशन नसतं, पण एंटर नंतर जर विषय दिला तर इंटू असतं. मग इथं पहा, ही एंटर्ड द रूम, स्थळ आहे, इथं काय वापरायचं नाही, बिलकुल इथं काहीच वापरायचं नाही. पण ही एंटर्ड इनटू द सब्जेक्ट, ही एंटर्ड इनटू द सब्जेक्ट. ही एंटर्ड द रूम, स्थळाचा उल्लेख काहीच नाही, पण ही एंटर्ड इनटू द सब्जेक्ट. जसं आत्ता मग डिस्कशन चालू होतं, ताईला साडी शोभते, या वाक्यात सकर्मक वाक्य दिलं आहे, डायरेक्ट वाक्य चुकीचं आहे, भाषा विज्ञानातून आणलंय ते. भाषा विज्ञानातच चुकीच लिहिलंय ते, इकडं पण चुकी झालं, ते आकर्मक वाक्य आहे ते. नंतर ते म्हणले की आमच्याकडून चूक झाली, पण ते निकाल लावल्यानंतर म्हणले ही एंटर्ड इनटू द सब्जेक्ट. म्हणजे एंटर्ड नंतर जर स्थळाचा उल्लेख जर असेल तर कुठलेही प्रिपोजिशन नसतं, पण एंटर्ड नंतर जर सब्जेक्ट असेल तर इनटू असतं.
मनोज मॅरिड लता, डायरेक्ट क्रियापद आहे, काहीच नाही. ऐश्वर्या रिझेंबल्स डायश हर मदर, सारखी दिसते. वी डिस्कस्ड द प्रॉब्लेम. हे तिन्ही प्रश्न IMP करायच्यावरती प्रश्न येऊन गेलेत परीक्षेला. महत्वाचा मुद्दा, पॉप्युलर विथ हे व्यक्तीच्या समाजातील प्रसिद्धीसाठी असते आणि पॉप्युलर अमंग एखादी रीत कल्पना लोकांमध्ये प्रसिद्ध असते. म्हणजेच व्यक्ती प्रसिद्ध असेल तर पॉप्युलर विथ असतं आणि फॅशन प्रसिद्ध असेल तर पॉप्युलर अमंग असतं. म्हणजे जीनची पॅन्ट फाडून घालणं हे पॉप्युलर अमंग झालं आणि मी तुमच्यामध्ये प्रसिद्ध आहे तर पॉप्युलर विथ. लक्षात ठेवा, व्यक्तीची प्रसिद्धी पॉप्युलर विथ, वस्तूची प्रसिद्धी किंवा फॅशनची प्रसिद्धी पॉप्युलर अमंग. ठीक आहे, झालं. इथं पहा, ऐश्वर्या इज डॅश हर फ्रेंड्स. मग या ठिकाणी व्यक्ती प्रसिद्ध आहे मित्रांमध्ये, पॉप्युलर विथ. उद्या तुमची 9वी टेस्ट होऊन जाईल आणि परवा तुमची 10वी टेस्ट होऊन जाईल. 2 दिवसात 2 टेस्ट घेऊन टाकतो. आज मराठीचा पेपर तयार केलाय, इंग्लिशचा राहिला, आता तयार करून देतो तुम्हाला तो. द न्यू पॉलिसी इज नॉट गोइंग टू. पॉलिसी बद्दल बोलतो, व्यक्तीबद्दल बोलत नाही. पॉप्युलर अमंग, पॉप्युलर अमंग द मेंबर्स ऑफ द पार्टी. व्यक्ती प्रसिद्ध पॉप्युलर विथ, वस्तू प्रसिद्ध पॉप्युलर अमंग. आता महत्वाचा मुद्दा, तुम्हाला याच्यावरती प्रश्न येतात आणि हा प्रश्न मी तुम्हाला IMP करून देतो, कारण याच्यावरती ह्या टाईपचे प्रश्न तुम्हाला येतील आणि तुम्ही तो सोडवणार नाही असं करू नका, कारण हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. बाळांनो, फाइंड आउट द पर्पज ऑफ द अंडरलाइन प्रिपोजिशन. डायरेक्शन, प्लेस आणि टाइम या 3 पैकी प्लेसला पोझिशन सुद्धा म्हणतात. मग डायरेक्शन आहे की प्लेस आहे की टाइम याबद्दल प्रश्न विचारतात तुम्हाला. त्याने कोणत्या प्रकारचं काम केलंय. मग लक्ष द्या, ही इज गोइंग टू पुणे, नंबर 1, नंबर 2 आणि 3. एखादी दुसऱ्या घटकाच्या तिथली जागा दाखवली, फक्त जागा, तर प्लेस असतं आणि दिशा दाखवली की कुठं चालला, कुणीकडे, त्या ठिकाणी डायरेक्शन असतं. उत्तर सांगायचं, उत्तर काय होऊ शकतं. ही इज गोइंग टू पुणे. हे पहा, गोइंग टू पुणे म्हणलं बरं का, तो पुण्यात राहत नाहीये, तो पुण्यात राहत नाहीये. गोइंग टू पुणे म्हणलंय, तो पुण्याला चाललाय. प्लेस कुठं कधी होईल माहितीये का. हे पहा, ही लिव्ज इन छत्रपती संभाजीनगर, ही प्लेस आहे, हे प्लेस आहे, प्लेस PLAC. आणि टू म्हणलं की ला कडे, तिकडे चालला, दिशा दाखवायचं, डायरेक्शन येते, डायरेक्शन. आणि ही इज वॉकिंग अलॉंग द रोड, कडेकडेने चाललाय, कडेकडेने चाललाय, तो पुढे पुढे चाललाय कडेकडेने. परत इथं काय सांगा, डायरेक्शन, डायरेक्शन. आणि एखाद्या ठिकाणची, आता समजा तो भिंतीवरती उभा आहे, भिंतीवरती उभा आहे तर ती प्लेस आहे, पण तो भिंतीकडे चाललाय, डायरेक्शन आहे. डायरेक्शन मध्ये शक्यतो दिशा असते, हालचाल असते. जिथे शक्यतो हालचाल येईल त्या ठिकाणी डायरेक्शन असते आणि ज्या ठिकाणी स्थिरता असेल ती प्लेस असते. आता मी स्टुडिओमध्ये उभा आहे तर माझी प्लेस आहे. मग इथं ही केम बिफोर 8 o'clock, इथं येईल तुमचं टाइम, कारण ते टाइमाशी संबंधित आहे, टाइम. मग अशा प्रकारे 2 ठीक आहे. झालं. आता पहा, मी जर म्हणलं, आता 2 पैकी सांगतो मी, डायरेक्शन कुठं आणि प्लेस कुठं. ही इज ॲट द ऑफिस आणि ही थ्रू अ स्टोन ॲट द कार, ॲट द कार. ही इज ॲट द ऑफिस आणि ही थ्रू अ स्टोन ॲट द कार. मी याला 1 नंबर देतो आणि याला 2 नंबर देतो. तर मला सांगायचं,
या दोन्हीपैकी डायरेक्शन कोणत्या वाक्यात आहे, पहिल्या का दुसऱ्या? मला सांगा, मी दोन्हीपैकी डायरेक्शन कोणत्या वाक्यात सांगू, मला सांगा. डायरेक्शन तुमचं किती नंबरचं आहे? 2 नंबरचं आहे. हे प्लेस आहे, लक्षात ठेवा. आणि ही केम ॲट 8 o'clock. आता मात्र काय सांगा, टाईम आहे तिथं. म्हणजे एकच प्रिपोजिशन 50 प्रकारचे फंक्शन करू शकतं. आयडेंटिफाय द फंक्शन ऑफ द अंडरलाईन वर्ड. वाक्यात तुम्हाला फंक्शन निवडताना तर कोणकोणत्या प्रकारचे फंक्शन आहेत? मग हा शब्द नाऊन आहे का प्रोनाऊन आहे का ॲडजेक्टिव्ह आहे का व्हर्ब आहे की ॲडव्हर्ब आहे का प्रिपोजिशन आहे का कंजंक्शन आहे? कंजंक्शन आहे. या प्रकारचे फंक्शन असतात. मग बाळांनो, असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारतात, ठीक आहे. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवतो प्रॅक्टिकली. तर तुम्ही यापैकी कोणत्या शब्दाचं कार्य आहे ते मला सांगायचंय. तर आता मला सांगा, या वाक्यामध्ये आयडेंटिफाय द फंक्शन ऑफ द अंडरलाईन वर्ड. देअर इज अ मार्क ऑन हिज. जर या ठिकाणी हिज जर आहे, षष्टी आहे, तर माझं असं मत आहे की तुम्ही नाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब आणि ॲडव्हर्ब यापैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे, ही माझी पाठ आहे, लक्षात ठेवा. ही पाठ आहे आणि ह्या पाठीवरती तो प्रश्न विचारलाय. तर मला सांगा, यापैकी कोणता शब्द आहे? तो नाऊन आहे की ॲडजेक्टिव्ह आहे की व्हर्ब आहे की ॲडव्हर्ब आहे? उत्तर सांगायचं. षष्टीनंतर नामच असतं, हे झालं तुमचं नाऊन. कर्त्यानंतर काय असतं? ईडी प्रत्यय. जर ईडी प्रत्यय हा कर्ता आहे तर उत्तर सांगायचं. पटकन सांगायचं, कर्त्यानंतर काय? पटकन सांगा. या वाक्यात वर्ब. आय सॉ अ डॉग इन द बॅकयार्ड. यार्ड हे नाम आहे, नामच्या आधी वापरलं, नामाच्या आधी माहिती सांगण्यासाठी ॲडजेक्टिव्ह. आणि ही वेंट बॅक, कसा गेला तर बॅक गेला, वेंट बद्दल माहिती आहे, मग हे झालं ॲडव्हर्ब. म्हणजे सेम शब्द वेगवेगळ्या वाक्यात वेगळ्या भूमिका करू शकतो, त्यापैकी हे. त्यानंतर आय डीड माय बेस्ट. माय हा शब्द आहे, षष्टी आहे. षष्टीनंतर माय ही जर युअर ॲपॉस्ट्रॉफी एस नंतर नाम असतं, मग इथे हे झालं नाऊन. टू नंतर आलं, द गोल वॉज टू बेस द कॉम्पिटिशन. मग या ठिकाणी टू नंतर आलं तर हे इन्फिनिटिव्ह म्हणजे व्हर्ब असतं. त्याच्यानंतर लगान इज द बेस्ट फिल्म, फिल्मबद्दल माहिती सांगितली, हे ॲडजेक्टिव्ह आहे. आणि ही प्लेड बेस्ट, प्लेबद्दल व्हर्बबद्दल माहिती सांगितली, म्हणून या ठिकाणी हे ॲडव्हर्ब आहे. ॲडव्हर्ब. आता आपल्याला चला महत्वाचा मुद्दा पुढचा. केवळ वाक्य वेगळ्या प्रकारे करतात. केवळ वाक्य मी तुम्हाला कसं करायचं ते ट्रान्सफॉर्मेशनमध्ये सुरुवातीला घेतलं होतं, आता तरी पण घेतो. इथं पहिली मेथड आहे व्ही प्लस आय एन जीची. व्ही प्लस आय एन जी वापरून आपण केवळ वाक्य करू शकतो. ही इज सायलंट, इट प्रूव्ज हिज गिल्ट. त्याचं शांत राहणं त्याचा दोष व्यक्त करतं. हे पहिलं वाक्य आय एम पी करा. हिज बीइंग. आता हिज बीइंग म्हणलं तर इथं सायलेंट हा शब्द आहे. ही इज बिंग सायलेन्स नाही, बिंग नंतर तुम्ही त्याची माहिती सांगताय. ही इज बिंग सायलेंट, ॲडजेक्टिव्ह. आता करता काढून टाकायचा, कारण हाच वाक्याचा करता केला, दोन दोन करते घेतलं तर वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा कंपाऊंड सेंटेन्स होत असतं. मग इथं एकच करता ठेवायचा. ही इज बिंग सायलेंट प्रूव्ज हिज गिल्ट. हे वाक्य आय एम पी करा. त्याचं शांत राहणं
त्याचा गुन्हा सिद्ध करतोय. हिज बिईंग सायलेंट प्रूव्ह हिज गिल्ट. पहिली मेथड. हे वाक्य IMP करा बरं, हे परीक्षेला येऊन गेले. आणि आणखी एक उदाहरण सांगतो तुम्हाला, याचं उत्तर असं पण होऊ शकतं, हिज सायलेन्स, हिज सायलेन्स, SCILENC, सायलेन्स प्रूव्ज हिज गिल्ट. हे असं पण चालतं. SCILENC, सायलेन्स प्रूव्ज हिज गिल्ट आणि हिज बिईंग सायलेंट प्रूव्ज हिज गिल्ट. दोन्हीपैकी काही पण घेऊ शकता. प्रिपोजिशन प्लस V प्लस ING वापरून केवळ वाक्य करता येते. ही एक मेथड आहे. मग ह्या मेथडमध्ये आता फक्त ऐकत चाला की हे असं असल्यानंतर सिंपल सेंटेन्स आहे. वाक्य चेंज करू नका, वाक्य फक्त पाहत राहा काय ते. मग सी टर्न हर हेड अँड लुकड अबाउट. ही क्रिया करून तिकडे केल्यानंतर, ही क्रिया केल्यानंतर दुसरी क्रिया केली, इथं आफ्टर वापरावं लागेल तुम्हाला, कारण एकानंतर दुसरी क्रिया आहे. मग इथं करता काढून टाकला, इथं टाकून दिला करता. सी लुकड अबाउट. मग इथं पहा आफ्टर टर्निंग हर हेड. आफ्टर टर्निंग हर हेड सी लुकड अबाउट. ही मेथड जास्त वापरत नाही तर, ही पण नाही, ही पण नाही. पण हे वाक्य मात्र विचारलंय पहिलं वाक्य परीक्षेला विचारलं म्हणून IMP. आता मेथड वापरतात कोणती सर्वात जास्त? हे झालं प्रिपोजिशन प्लस V प्लस ING. ही मेथड करण्याची दुसरी पद्धत, इन्फिनिटिव्हचा वापर करून. मग कृती आणि उद्देश जर असेल तर दुसऱ्या क्रियापदाच्या आधीचा भाग काढून टाका, कंजंक्शन काढून टाका आणि क्रियापदाचं मूळ रूप करून पहिल्या वाक्याला जोडून टाका. अँड कट केलं, ED कट केलं. ही वर्कड हार्ड टू पास द एक्झाम. पहिली मेथड V प्लस ING, दुसरी मेथड प्रिपोजिशन प्लस V प्लस ING, तिसरी मेथड 2 प्लस V1 इन्फिनिटिव्ह वापरून. आणि आता पहा, अकॉर्डिंगली जर वाक्यात असेल तर च्या ऐवजी तुम्ही ॲज वापरून सुद्धा काय करू शकता, सिंपल सेंटेन्स करू शकता. सिंपल सेंटेन्स. आता मग पहिली घटना कोणती? माझ्या बाबांनी मला सांगितलं आणि मी तशा प्रकारे केलं. अकॉर्डिंगली कट करा, सो कट करा, कारण ते कंजंक्शन आहे. मग यातली पहिली घटना कोणती? त्याच्या आधी वापरायचं ॲज. हा प्रश्न IMP करा बरं का, हा प्रश्न येऊन गेला परीक्षेला. ॲज माय फादर टोल्ड मी. हे मी घेतलं काय नाही घेतलं काय फरक पडत नाही बरं का. ॲज माय फादर टोल्ड, कारण पुढं आय आहेच आहे. ॲज माय फादर टोल्ड आय डीड. मी तसंच केलं, माझ्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे मी केलं. मग ॲज माय फादर टोल्ड आय डीड. हे झालं तुमचं सिंपल सेंटेन्स. जर अकॉर्डिंगलीच्या ऐवजी जर ॲज वापरायचं ठरलं तर पहिल्या वाक्यात ॲज वापरायचं, दुसरं वाक्य जोडून टाकायचं, त्याला संपला विषय. म्हणजे बाबांनी सांगितल्याप्रमाणे मी काम केलं, त्याचा अर्थ असा आहे. ही क्रिया पहिली म्हणून इथं घेतलं ॲज. एका क्रियेनंतर दुसरी क्रिया जर केली तर तिथं हॅव्हिंग प्लस V3 वापरतात. अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड ऑफ मेकिंग सिंपल सेंटेन्स. सगळ्यात जर महत्त्वाची असेल तर हीच आहे फक्त. मग ही क्रिया केली आणि ही क्रिया नंतर केली. मग अँड कट करायचं, इथला करता इथं घ्यायचा. ही गॉट अ जॉब. ही गॉट अ जॉब. मग बाळांनो, ही गॉट अ जॉब एक वाक्य ठेवलं. मग हे वाक्य काय, याला हॅव्हिंग जोडायचं. मग हॅव्हिंग जोडताना क्रियापदाच्या आधी काय करायचं, तुम्हाला हॅव्हिंग वापरायचं. इथं झालं हॅव्हिंग, पुढं कंप्लीटेड हिज डिग्री. हॅव्हिंग कंप्लीटेड हिज डिग्री ही गॉट अ जॉब. हॅव्हिंग कंप्लीटेड हिज डिग्री ही गॉट अ जॉब. म्हणजे डिग्री कंप्लीट केल्यानंतर त्याने काय केलं सांगा, जॉब मिळवला. मग हॅव्हिंग प्लस V3 मध्ये पहिल्या क्रियापदाला 30 रुपयात रूपांतरित करा, करता काढून टाकून इकडे टाकून आणि इथे हॅव्हिंग लिहून टाका, झालं तुमचं काम. त्यानंतर विरोधदर्शक वाक्यात इनस्पाइट ऑफ प्लस नाउन ऑब्लिक जिरेंड वापरून तुम्ही वाक्य सिंपल सेंटेन्स करू शकता. इनस्पाइट ऑफ जर आलं तर समजायचं तुमचं वाक्य सिंपल सेंटेन्स आहे. वाक्य सोडवण्यापेक्षा कोणत्या मेथडने सिंपल केलं एवढंच फक्त. हॅव्हिंग प्लस V3 सिंपल, इनस्पाइट ऑफ सिंपल, ॲजचं वाक्य इथं जर अकॉर्डिंगलीच्या ऐवजी ॲज झालं तर सिंपल. त्यानंतर प्रिपोजिशन प्लस V प्लस ING सिंपल आणि ING सुद्धा सिंपल. फक्त सिंपल 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 एवढं लक्षात ठेवा, बाकी वाक्य सोडायचे नादी लागू नका सांगून ठेवतो. पुढचा मुद्दा, विरोधदर्शक वाक्यात इनस्पाइट ऑफ प्लस नाउन प्लस ऑब्लिक जिरेंड वापरून ही वर्कड हार्ड बट फेल्ड एक्झाम. बटनेच वाक्य जोडलं, कंपाऊंड सेंटेन्स. इनस्पाइट वापरून सिंपल करायचं, बटचं वाक्य कंपाऊंड असतं. मग हे वाक्य आपलं पूर्ण स्वरूपात लिहायचं, ही फेल्ड द एक्झाम. हे झालं तुमचं कोणतं एक वाक्य झालं. मग या ठिकाणी असे असून सुद्धा परीक्षा नापास झाला विरोधाभासी वाक्यामध्ये. मग इथं लिहायचं इनस्पाइट ऑफ, INSPITE, इनस्पाइट ऑफ.
आता या ठिकाणी क्रियापद आहे, करता इकडे घेतला आपण, इथं क्रियापद घेतलं, मग क्रियापदाचं जिरंड मध्ये रूपांतर करावं लागेल. जर नाम असेल तर नामच घ्यायचं. मग इन स्पाइट ऑफ वर्किंग हार्ड, इन स्पाइट ऑफ वर्किंग हार्ड ही फेल्ड द एक्झाम. म्हणजे कष्ट करूनही तर काय झालं सांगा, परीक्षा नापास झाला. मग इन स्पाइट ऑफ वर्किंग हार्ड ही फेल्ड एक्झाम. घटना व परिणामदर्शक वाक्यात ड्यूटी वापरतात. मग घटना आणि परिणामदर्शक वाक्यात जर ड्यूटी वापरत असाल तर मग या ठिकाणी ड्यूटी जर दिसलं तुम्हाला तर समजायचं सिंपल सेंटेन्स आहे. इन स्पाइट ऑफ दिसलं की सिंपल सेंटेन्स आहे. इन स्पाइट ऑफ, इन ऑर्डर टू सिंपल सेंटेन्स, आणि इन ऑर्डर दॅट कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग इथं पहा, इन ऑर्डर टू असं जर असेल, इन ऑर्डर टू सिंपल आणि इन ऑर्डर दॅट कॉम्प्लेक्स. IMP IMP IMP, इन ऑर्डर टू. ठीक आहे. घटना व परिणामदर्शक वाक्यात ड्यूटी वापरून ही वॉज इल देअर फॉर ही कुड नॉट विन द रेस. आता मग याच्यामध्ये कारण काय तुमचं, हे देअर फॉर कट करा. मग ही कुड नॉट, ही कुड नॉट विन द रेस ड्यू टू, कशामुळं, त्याच्या आजारपणामुळं. कोणाचा आजारपण आहे, त्याचा, हिज इलनेस. ड्यू टू हिज इलनेस म्हणजे तो स्पर्धा जिंकू शकला नाही त्याच्या आजारपणामुळं. ड्यू टू हिज इलनेस, च्यामुळे. पुढचं तुमचं दिलंय. ठीक आहे, ड्यू टू हिज इलनेस. ड्यू टू इलनेस दिले तरी चालेल आणि हे चालेल. आता सो दॅटचं वाक्य, हे तर काय विशेष नाही बाकीशी तर काही. सो दॅटच्या वाक्यामध्ये पहा, जर वाक्यामध्ये टू टू जर असेल, आता सो दॅटच्या ऐवजी टू टू वापरा आणि टू टूच्या ऐवजी सो दॅट वापरा. आता सिंपल सेंटेन्स करायचं. आता सो दॅटचं वाक्य कॉम्प्लेक्स आहे. मग कॉम्प्लेक्स जर सो दॅटचं वाक्य तर टू टूचं वाक्य काय सांगा, सिंपल आहे. जर सो दॅटचं वाक्य जर तुम्हाला सिंपल करायचं सांगितलं तर सो त्याच्या ठिकाणी टू टू वापरा. टू नंतर क्रियापद आलं पाहिजे. मग या ठिकाणी सोच्या ठिकाणी वापरलं तुम्ही TOO. त्यानंतर दॅटच्या ठिकाणी वापरलं तुम्ही TO2. इथं वापरलं TO2, इथं वापरलं सोच्या ठिकाणी TOO. टू नंतर क्रियापद असतं, हे कट करून टाका. इथं लिहिलं वॉक. मग इथं सी वॉज सो टायर्ड. सी वॉज सो टायर्ड दॅट सी वॉज टू टायर्ड टू वॉक. झालं सिंपल सेंटेन्स. म्हणजेच तुम्हाला वाक्यामध्ये इथं वापरताना सोच्या ठिकाणी टू वापरायचं आहे, दॅटच्या ठिकाणी टू वापरायचं आहे. नॉटपर्यंतचा सगळा भाग काढून टाकून वाक्य लिहून टाकायचं. नॉटपर्यंतचा सगळा भाग काढून टाकून वापरायचं. सिंपल. आणि तुम्हाला ज्या मी गोष्टी सांगतोय ना ते लक्षात ठेवा बरं का, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला जे जे विचारतात त्याच्यावरती मी संपूर्ण रिव्हिजन घेतोय. आणि आता मी तुम्हाला कंजंक्शनचे 2 प्रकार पण सांगणार आहेत. कंजंक्शनचे जर प्रकार जर तुम्ही जर लक्षात जर ठेवले की जे कोरिलेटिव्ह आहेत किंवा कंपाऊंड कंजंक्शन येतं, तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतात. आणि म्हणून इथं हे वाक्य आता तुम्ही कोणतं केलंय, कॉम्प्लेक्स होतं. कॉम्प्लेक्सचं मग तुम्ही काय केलं, सिंपल केलं. मग सिंपल सेंटेन्समध्ये टू टू आणि सो दॅटच्या वाक्यात कॉम्प्लेक्स सेंटेन्स. एवढं लक्षात ठेवलं की संपला विषय. सिंपल करण्याच्या मेथडीमध्ये हे पण मेथड आहे. त्यानंतर ओविंग टू प्लस नाऊनचा वापर च्यामुळे अर्थाने करून. इट वॉज रेनिंग, द मॅच वॉज कॅन्सल्ड. आता या ठिकाणी हे कारण आहे, ही घटना आहे तुमची. द मॅच वॉज कॅन्सल्ड, मॅच वॉज कॅन्सल्ड. आता इथं लिहायचं ओविंग टू, OWING, ओविंग टू रेन. ओविंग टू रेन म्हणजेच काय, पावसामुळं. टू नंतर तुम्हाला काय वापरायचं, नाऊन वापरायचं आहे. टू नंतर तुमचं नाऊन वापरायचं आहे. झालं तुमचं टूचं वाक्य नाऊन. ओके. आता पुढचा मुद्दा, ओविंग टू झालं. पुढचा मुद्दा बिकॉज ऑफचा वापर च्या कारणाने अर्थाने करून. मग इथं पहा, द कंपनी वेंट बँकरप्ट, इट हॅड पुअर मॅनेजमेंट. मग या ठिकाणी पुअर मॅनेजमेंट जर म्हणलं तर हे तुम्हाला पुअर मॅनेजमेंटबद्दल चर्चा करायची. आपलं हे कारण आहे तुमचं कंपनीचं बँकरप्ट होण्यासाठी. द कंपनी वेंट बँकरप्ट, वाक्य लिहिलं, द कंपनी वेंट बँकरप्ट
बिकॉज ऑफ आता इथे हे कट करा, कारण वाक्याला दोन करते राहिले, दोन वाक्य होतील ते. बिकॉज ऑफ पुअर मॅनेजमेंट झालं. बिकॉज ऑफ नंतर नाम येत असतं, पुअर मॅनेजमेंट करून टाकायचं, संपला विषय. इतकं सिंपल साधे. मग तुम्ही एक विचार करा, ओविंग टू सिंपल सेंटेन्स, बिकॉज ऑफ सिंपल सेंटेन्स, इन ऑर्डर टू म्हणलं तर सिंपल सेंटेन्स, आणि इन ऑर्डर दॅट म्हणलं तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग इथं पहा, यू मस्ट वर्क हार्ड, यू विल पास. आता पहा, तुम्हाला इन ऑर्डर टू नंतर V1 वापरायचं आहे. मग या ठिकाणी तुमचा उद्देश काय आहे सांगा, पास होणं. मग यू मस्ट वर्क हार्ड इन ऑर्डर टू पास. म्हणजे तुम्ही कष्ट केलेच पाहिजेत इन ऑर्डर टू पास. इन ऑर्डर टू म्हणलं की सिंपल, इन ऑर्डर दॅट म्हणलं की कॉम्प्लेक्स. बाळांनो, तुम्ही वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करू नका. वाक्य सिंपल सेंटेन्स कोणतं आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणतं आहे, किंवा कोणत्या टाईपचं वाक्य आहे ते पहा. मग हे जे वाक्य आहे, यू मस्ट वर्क हार्ड, यू विल पास, हे दोन वाक्य येतं. ह्या दोन वाक्याचं सिंपल सेंटेन्स करायचं ठरलं तर तुम्हाला हे असं करावं लागेल, इन ऑर्डर टू पास. आणि हे असं वाक्य असं पण होऊ शकतं, यू मस्ट वर्क हार्ड टू पास, झालं सिंपल सेंटेन्स. ही पण मेथड वापरू शकतो आपण. डेस्पाईटचा वापर असे असून सुद्धा अर्थाने केला तो. मग इथं डेस्पाईट नंतर नाम वापरायचं, ही एन्जॉयड द फेस्टिवल. पाऊस असून सुद्धा त्याने काय केलं, फेस्टिवल एन्जॉय केला. मग डेस्पाईट रेन, DESPIT, डेस्पाईट रेन, याच्यानंतर नाऊन फॉर्म आहे त्याचा, डेस्पाईट रेन ही एन्जॉयड द फेस्टिवल. डेस्पाईट रेन म्हणजे पाऊस असून सुद्धा, RAIN, डेस्पाईट रेन ही एन्जॉयड द फेस्टिवल. पाऊस असून सुद्धा त्याने काय केलं, फेस्टिवल एन्जॉय केला. मग या ठिकाणी जर तुमच्या वाक्यामध्ये दोन वाक्य जर दिली आणि डेस्पाईट वापरायचं तर डेस्पाईट नंतर वाक्याचा भाग काढून टाकून इथं नाम रूप करा त्याचं, किंवा कुठल्या शब्दाचं नाऊन फॉर्म करा, पुढचं वाक्य ॲज इट इज कॉपी करा. डेस्पाईटचं वाक्य तुमचं सिंपल सेंटेन्स, सिंपल. ओविंग टू सिंपल, इन ऑर्डर टू सिंपल, डेस्पाईट सिंपल, इन स्पाईट ऑफ सिंपल. सिंपल, हॅव्हिंग प्लस V3 सिंपल, टू प्लस V1 सिंपल, प्रिपोजिशन प्लस ING सिंपल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण याच्यावरती सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओळखायला प्रश्न येतो. इन ऑर्डर टूचा प्रश्न 3 वेळेस विचारलेला आहे. ओके, पुढे आता नॉट विथस्टँडिंगचा वापर असे असून सुद्धा अर्थाने केला जातो. आता नॉट विथस्टँडिंग हा एक शब्द आहे. मग नॉट विथस्टँडिंगने सुद्धा तुम्ही वाक्य काय करू शकता, वाक्य सिंपल सेंटेन्स करू शकता ट्रान्सफॉर्मेशनमध्ये. झालं, ही वर्कड हार्ड, ही पास्ड द एक्झाम. सॉरी, नॉट विथस्टँडिंग द वेदर वॉज विंडी, वी हेल्ड द बर्थडे पार्टी आउटसाइड. आता आपण काय, पार्टी आपण आउटसाइडला केली, पण त्याच्यामध्ये एक विरोधाभास आहे, विंडी वेदर आहे. विंडी वेदर म्हणजेच काय, वादळी हवामान आहे. मग वी होल्ड द बर्थडे पार्टी आउटसाइड, वी हेल्ड द बर्थडे पार्टी आणि विरोधाभास काय, आता आउटसाइड केली आपण, आउटसाइड. मग याच्यामध्ये विरोधाभास काय, नॉट विथस्टँडिंग द विंडी वेदर, नॉट विथस्टँडिंग. म्हणजेच वादळी हवामान असून सुद्धा, पुढे नॉट विथस्टँडिंग नंतर नाम वापरलं विंडी वेदर. वादळी हवामान असून सुद्धा आम्ही काय केलं, बर्थडे पार्टी बाहेर घेतली. नॉट विथस्टँडिंग सिंपल सेंटेन्स म्हणजे हे सिंपल, हे सिंपल, दोन्ही पण सिंपल. वाक्य सोडवण्याच्या नादात लागू नका, फक्त सिंपल सेंटेन्स आहे किंवा सिंपल सेंटेन्स कसं केलंय किंवा काय शब्द वापरून केले, विरोधाभास जर असेल तर काय केले ते लक्षात ठेवा. बाकी जास्त डोकं लावू नका इथे, कारण वाक्य सोडायला जर गेलं तर ती वेळ आता वाक्य सोडवायची नाही पहिली गोष्ट. आणि ट्रान्सफॉर्मेशन हा बऱ्याचदा शिक्षकांना सुद्धा त्रासदायक टॉपिक ठरतो, कारण कोणतं वाक्य कोणत्या टाईपचं येईल आणि कोणत्या वाक्यात काय येईल हे बऱ्याचदा लॉजिकनुसार कळत नाही. आणि म्हणून जे टिपिकल वाक्य येतं
सिंपल सेंटेन्स करण्याची मेथड, त्या सिंपल सेंटेन्समध्ये कोणकोणते सिंपल सेंटेन्समध्ये शब्द येतात ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचा मुद्दा आहे, ही वर्कड हार्ड, ही पास्ड एक्झाम, यूज अँड टू मेक द कंपाऊंड सेंटेन्स. आता इथं कंपाऊंड सेंटेन्स करायचं. आता आपण सिंपल सेंटेन्स पाहिलं, मग सिंपल सेंटेन्स केलं इथून पाठीमागे सगळ्या मेथड पाहिल्या, पण आता इथं कंपाऊंड पाहायचं. मग कंपाऊंडमध्ये समान भाग काढून टाकायचा, इथं पण समान भाग आहे. मग इथं का होईल पहा, ही वर्कड हार्ड आणि नंतर करता काढून टाकून ही क्रियाला जोडायची अँड पास्ड द एक्झाम, त्याने कष्ट केले आणि परीक्षा पास झाली, कंपाऊंड सेंटेन्स. आता बाळांनो, इथून पाठीमागं आपण संपूर्ण पाहिला एरिया सिंपल सेंटेन्सचा. मग सिंपल सेंटेन्सच्या मेथड कोणकोणत्या येतात, तर ING, प्रिपोजिशन प्लस ING, हॅविंग प्लस V3, इनस्पाईट ऑफ, डेस्पाईट, ड्यू टू, ह्या सगळ्या, नॉट विथस्टँडिंग, ह्या सगळ्या मेथड्स आपण वापरल्या सिंपल सेंटेन्स करण्यासाठी. आता इथून पुढे जे कंजंक्शन येतील ते सगळे कंपाऊंड सेंटेन्सेस तयार करतील. आणि म्हणून जर तुम्हाला प्रश्न विचारला की सिंपल कोणतं आहे, तर हे खालचे कंजंक्शन नको आहे, पुढचे पण नको आहे. ज्या वाक्यात हे दिलेले शब्दांपैकी एक असेल तुमचं सिंपल सेंटेन्स असतं. आता अँड जर दिसलं तर 100% तुम्ही सांगायचं कंपाऊंड सेंटेन्स आहे. मग या ठिकाणी ही वर्कड हार्ड अँड पास्ड एक्झाम. आता महत्त्वाचा मुद्दा, जसं आपण अँड वापरलं त्याप्रमाणे आपण बोथ अँड सुद्धा वापरतो कंपाऊंड सेंटेन्स करण्यासाठी. मग कंपाऊंड सेंटेन्स करण्यासाठी ठीक आहे, नंतर मी सांगतो तुम्हाला ते सिंपल सेंटेन्सचे कोणकोणते येतं. पहा, फक्त बोथचा वापर नामापूर्वी केल्यास ते विशेषण असते. बोथचा वापर क्रियापदापूर्वी किंवा ऑफपूर्वी केल्यास ते सर्वनाम असते. आणि अँड बरोबर केल्यास कंजंक्शन असते. आता माझा एक मुद्दा आहे, 1, 2 आणि 3 बोथ कोणत्या वाक्यामध्ये कंजंक्शन, एवढं सांगायचं. 1, 2 आणि 3 उत्तर सांगा. बोथ कोणत्या वाक्यामध्ये कंजंक्शन आहे तेवढं मला सांगा, बाकीचं काही नाही. बोथ कोणत्या वाक्यात कंजंक्शन आहे तेवढं मला सांगा. ह्या वाक्यात बोथ बरोबर अँड असेल तरच ते कंजंक्शन असतं. बोथ ऑफच्या मागे पुढे असेल किंवा व्हर्बच्या आधी जर असेल बोथ, तर ते प्रोनाउन असतं, प्रोनाउन. आणि हे ब्रदर्स नामाच्या आधी वापरलं हे ॲडजेक्टिव्ह आहे. ही पूर्ण मेथड आयदर ऑर आणि नायदर नॉर लागू करायची. आयदर ऑर आणि नायदर नॉर झालं. आता जसं अँडचा उपयोग आहे तसा बोथचा पण उपयोग आहे. जसं सी इज बोथ ब्युटिफुल अँड क्लेवर, म्हणजे बोथच्या नंतर ज्या जाती शब्द त्या जाती शब्द इथं अँड नंतर आला पाहिजे. इथं ब्युटिफुल आणि इथं क्लेवर. आता ॲज वेल ॲज आणि विथने 2 एका जाती शब्द जोडले जातात. 2 कर्ते जर जोडले तर ॲज वेल ॲज मध्ये क्रियापद पहिल्या कर्त्यानुसार असतं. आता इथं अँड वापरलंय, इथं डायरेक्ट तुम्ही 2 शब्द जोडू शकता. सी इज ब्युटिफुल ॲज वेल ॲज क्लेव्हर, ती सुंदर आहे त्याचबरोबर हुशार आहे. आता दुसरं, माय आई स्टडिंग फॉर द टेस्ट, हर फ्रेंड्स आर स्टडिंग फॉर द टेस्ट. आता इथं नियम काय सांगतो, 2 कर्ते जर जोडले, 2 कर्ते, तर क्रियापद पहिल्या कर्त्यानुसार असतं. ॲज वेल ॲज मध्ये, ॲज वेल ॲज आणि विथ मध्ये पहिल्या कर्त्यानुसार असतं. मग या ठिकाणी माया ॲज वेल ॲज हर फ्रेंड्स डॅश 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 स्टडिंग फॉर द टेस्ट, कंसात इज ऑब्लिक आर, उत्तर सांगा लवकर. 2 नंबरचं, माया इज स्टडिंग फॉर द टेस्ट, हर फ्रेंड्स आर स्टडिंग फॉर द टेस्ट. तर माया ॲज वेल ॲज हर फ्रेंड्स डॅश डॅश स्टडिंग फॉर द टेस्ट, उत्तर सांगा इज किंवा आर. उत्तर सांगायचं पटकन.
झालं. इथे येईल तुमचं इज. सी इज ब्युटिफुल, सी इज क्लेवर. सी इज ब्युटिफुल ॲज वेल ॲज क्लेवर. आता हे झालं ॲज वेल ॲजचं वाक्य. पण आता सेम टू सेम वाक्य जर हे टाकायचं सर नॉट ओनली बट ऑल्सोचं, मग नॉट ओनली बट ऑल्सोचं काय करायचं? आता लक्ष द्या. नॉट ओनली बट ऑल्सो काय भानगड? नॉट ओनली बट ऑल्सोमध्ये तुम्हाला हां, आता हेच जर वाक्य तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो जर करायचं असेल तर कसं करायचं पहा बरं. सी इज ब्युटिफुल, सी इज क्लेवर. मग बरोबर आता नॉट ओनली जसं ॲज वेल ॲजने दोन वाक्य दोन शब्द जोडले तसे तसं इथं सुद्धा दोन शब्द तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो जोडायचे आहेत. मग ॲडजेक्टिव्ह हे पण आहे हे पण आहे. मग इथं काय वापरायचं? इथं नॉट ओनली, नॉट ओनली. इथं काय वापरायचं? बट ऑल्सो, बट ऑल्सो. मग वाक्य काय झालं सांगा? सी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो क्लेवर. मग एक महत्वाचा मुद्दा सांगून ठेवतो. नॉट ओनली नंतर, नॉट ओनली नंतर इथं ज्या जातीचा शब्द असेल तोच शब्द बट ऑल्सो नंतर आला पाहिजे. म्हणजे इथं नाऊन असेल तर इथं नाऊन असेल, इथं ॲडजेक्टिव्ह असेल तर इथं ॲडजेक्टिव्ह असेल, इथं जर व्हर्ब असेल तर इथं तुम्हाला व्हर्ब घ्यायचं आहे. आणि जर का तुम्ही उलटे पालटे दोन शब्द कधी जर जोडले तर तुमचा कार्यक्रम संपलेला आहे. नॉट ओनली बट ऑल्सोने दोन शब्द एका जातीचेच जोडले जातात. फक्त रेअर केसमध्ये हे वाक्य असं पण लिहिलं जातं. जर वाक्यात जर त्यांना हुकी आली तर असं पण लिहू शकतात. नॉट ओनली, नॉट ओनली इज शी ब्युटिफुल, ब्युटिफुल बट ऑल्सो, ऑल्सो क्लेव्हर. असं सुद्धा वाक्य ते लिहू शकतात. त्याला काही बंधनच नाही. पहिली गोष्ट नॉट ओनली सुरुवातील गोष्ट, पण नॉट ओनली बट ऑल्सोचे वाक्य असे दिलेले नाही. तर हे वाक्य दिले हे असं कधी कधी देऊ शकतात. हे झालं तुमचं वाक्य. आता नॉट ओनली बट ऑल्सोने दोन कर्ते जर जोडले तर पहिल्या कर्त्याबरोबर नॉट असल्यामुळं क्रियापद दुसऱ्या कर्त्यानुसार असतं. मग दुसऱ्या कर्त्यानुसार तुमचं क्रियापद असतं. तर नॉट ओनली सी हा पहिला कर्ता आहे, बट ऑल्सो हर फ्रेंड्स हा दुसरा कर्ता आहे. म्हणजे पहिला कर्ता आणि दुसरा कर्ता याच्यामध्ये मुद्दा लक्षात ठेवा. मग इथं नॉट ओनली पहिल्या कर्त्याबरोबर असेल, ज्याच्याबरोबर नॉट आहे त्याच्याबरोबर क्रियापद नसतं, याच्याबरोबर क्रियापद आहे. मग उत्तर सांगा बरं. जर इथे इज येईल कार येईल सांगा. ती नाही, तिच्या मैत्रिणींचं काय सांगा? चूक आहे. ठीक आहे, तिचा दोष नाही, तिच्या मैत्रिणींचा दोष आहे. झालं. मग इथं तुमचा आर येईल कारण या ठिकाणी काय सांगा? फ्रेंड्स आहे. नॉट ओनली बट ऑल्सोने दोन नामे जोडताना अशा नामांना वाक्याशी जोडण्याकरिता प्रिपोजिशन वापरले असेल तर दोन्ही शब्दांबरोबर प्रिपोजिशन वापरावे. परंतु प्रिपोजिशन जर फ्रेजचा भाग असेल तर ॲज वेल ॲज पूर्वी घ्यावे. हा प्रश्न चांगल्या व्याकरणकर्त्यांनी सुद्धा मांडलेला नाही. त्यांना काय झालं होतं काय माहिती नाही, परंतु त्यांनी दिलंच नाही. पाल्याने सुरूने त्याच्याविषयी चर्चाच नाही केलेली. याच्यामुळे एक वाक्य कायमस्वरूपी चुकतंय, लक्षात ठेवा. पहा, वी व्हिजिट हिम इन समर, वी व्हिजिट हिम इन विंटर. जर दोन्हीकडे प्रिपोजिशन असेल तर त्या दोन्ही शब्दांबरोबर प्रिपोजिशन घ्यायचं म्हणजे घ्यायचं. उदाहरण, वी व्हिजिट हिम इन समर, हे इन समरसाठी आणि हे विंटरसाठी समान भाग काढून टाकला. हा समान भाग दोन्ही. आता पहा, वी व्हिजिट, इथं ई कट करा. वी व्हिजिट हिम नॉट ओनली इन समर, समर बट ऑल्सो इन विंटर. म्हणजे जर प्रिपोजिशन नामाला वाक्य जोडण्यासाठी जर असेल तर दोन्ही नामांबरोबर प्रिपोजिशन पाहिजे म्हणजे पाहिजे. यू शुड बी एबल टू स्पीक अँड राईट. आता एबल टू ह्या फ्रेजचा पार्ट आहे, ह्या स्पीक आणि राईटचा पार्ट नाही, लक्षात ठेवा. म्हणून हे प्रिपोजिशन एबल बरोबर राहील. हे समर आणि विंटर बरोबर होतं
कारण ते नामाला जोडण्यासाठी वापरलंय. म्हणून आता तुम्ही जसं इथं नॉट ओनलीच्या आतमध्ये इन घेतलंय, बट ऑल्सो नंतर इथं इन घेतलंय, तर हे टू हे तुमच्या बाहेर राहील, कारण स्पीक आणि राईटच तुम्हाला जोडायचंय. मग हे वाक्य असं होईल पहा, यू शुड बी एबल टू नॉट ओनली स्पीक बट ऑल्सो राईट. म्हणजे जर चुकून तुमच्या वाक्यात क्रियापदाचा भाग जर असेल प्रिपोजिशन, तर तो नॉट ओनलीच्या अलीकडे आला पाहिजे, नंतर दोन शब्द जोडायचे पुढं. पण तो नामाचा पार्ट असेल तर ते आतमध्ये जाईल नॉट ओनली बट ऑल्सोच्या. हे कोणी सांगितलेलंच नाही. चांगले चांगले लेखन इथं शेण खाऊन ठेवले आणि असे याच्यावरती प्रश्न आले तर परीक्षेला. ठीक आहे, एक वाक्य सांगतो तुम्हाला मी, सहज जर आलं तुमच्या नशिबात तर, ही इज इंटरेस्टेड इन नॉट ओनली मॅथमॅटिक्स बट ऑल्सो फिजिक्स. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स जोडलं, नॉट ओनली इथं. आणि तुमचा जर गैरसमज असेल की इन आतमध्ये पाहिजे होतं, तर इन हा इंटरेस्टेड इन ही फ्रेज आहे, ती तुम्ही सुट्टी करू शकत नाही, म्हणून ते बाहेर घेतलं. आणि दरवेळेस काही ना काही चुकतं या प्रश्नामध्ये. हा प्रश्न डायरेक्ट आतापर्यंत संदिग्धच आहे, प्रत्येक परीक्षेत वेगळं उत्तर दिलंय. इंटरेस्टेड इन ही फ्रेज आहे म्हणून ते प्रिपोजिशन ते दोन विषय जोडायसाठी वापरले फक्त. ते तुम्ही इन आतमध्ये घेऊ शकत नाही, घेतलं तर कार्यक्रम संपला, कारण ते एकाच मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्सलाच लागू पडेल फक्त. वाक्याची रचना खालीलप्रमाणे सुद्धा होऊ शकते. सी नॉट ओनली अपोलोगाइज्ड बट ऑल्सो सेंट मी अ कार्ड. वाक्यात नॉट ओनली सुरुवातीला पण येऊ शकतं, जसं नॉट ओनली वाक्यात हेल्पिंग वर्ब नाही, मग घ्या अपोलोगाइज्ड आहे म्हणजे इथं घ्या डीड. वाक्याचा करता शी, इथं डीड घेतलं. नॉट ओनली डीड सी मूळ रूप करा, कारण ईडी काढल्याशिवाय त्याचा इथं डीड आणि इथं दोन्ही भूतकाळ होणार नाहीत. मग अपोलोगाइज बट ऑल्सो सेंट मी अ कार्ड. नॉट ओनली डीड सी अपोलोगाइज बट ऑल्सो सेंट मी अ कार्ड. यूज ऑर इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता ऑर सगळे कंजंक्शन कंपाऊंड सेंटेन्स संयुक्त वाक्य तयार करतात. मग संयुक्त वाक्य तयार करतात, सी इज स्लिम, सी इज फॅट. समान भाग काढून टाका, वाक्यात झालं सी इज स्लिम और फॅट. दोन समान भाग जोडले किंवा अर्थाने. पण जर ऑरने आज्ञार्थी आणि पुढचं भविष्यकालदर्शक वाक्य जर जोडलं तर ऑरचा अर्थ मात्र नाही तर असा होतो. आणि मग अशा वेळेस ऑरचा अर्थ इथं जर किंवा होत असेल आणि इथं जर नाही तर होत असेल, तर बाळांनो नाही तर अर्थ जर असेल तर ऑर बरोबर तुम्ही नॉट वापरू शकत नाही. कंपाऊंड सेंटेन्स करताना आज्ञार्थी आणि भविष्यकाळी वाक्य जर केलं तर त्या ठिकाणी शक्यतो पुढच्या वाक्यात निगेटिव्ह सेंटेन्स नसतं, शक्यतो नसतं म्हणलं मी. मग या ठिकाणी बिहेव युअर सेल्फ, BEHAVE युअर सेल्फ, और यू विल बी पनिश्ड. तुम्ही वर्तन सुधारा नाहीतर तुम्हाला शिक्षा होईल, मग ऑरचा अर्थ जर नाही तर असेल तर पुढच्या वाक्यात शक्यतो निगेटिव्ह वर्ड नसतो, कारण त्यावेळेस ऑरचा वापर निगेटिव्ह अर्थाने वापरला असतो. आता महत्त्वाचा मुद्दा, जे तुम्हाला बोथ हँडच्या बाबतीत सांगितलं होतं ते जिथे बाळांनो आयदर आणि नायदर, EITHR, आयदर आणि नायदर जर एकटे वाक्यात वापरले एकटे तर ते प्रोनाउन किंवा ॲडजेक्टिव्ह असतात. आणि आयदरला जोडी जर ऑर असेल आणि नायदरला जर नॉर असेल तर आयदरची फिक्स जोडी ऑर बरोबर आहे आणि नायदरची फिक्स जोडी नॉर बरोबर आहे. नॉर चालणार नाही आणि आयदरला नॉर आणि नायदरला ऑर असं चालणार नाही, उलटं पालटं होत नसतं. ही फिक्स जोडी आहे, लक्षात ठेवा. आणि याला म्हणतात कोरिलेशन. म्हणजे सहसंबंध. ती जोडी कधीच फुटत नसते. मग या ठिकाणी जर तुम्ही याच्याबरोबर हे जर दिसलं तरच तुम्हाला त्याला कंजंक्शन म्हणायचं आहे. कंजंक्शन. मग इथं पाहता आयदर बॉय नोज द आन्सर, वाक्यात ऑर किंवा नॉर नाही, म्हणजे या ठिकाणी बॉयच्या आधी आले ॲडजेक्टिव्ह, क्रियापदाच्या आधी आलं प्रोनाउन आणि आयदर बरोबर ऑर आलं तर कंजंक्शन.
ही मेथड सर्रास वापरायची आहे, सर्रास तुम्हाला वापरायचे. आणि मग आयदर ऑरने तयार होणारं वाक्य कंपाऊंड सेंटेन्स आहे. नायदर नॉर कंपाऊंड ऑर कंपाऊंड. जेवढे अँड पासून आपण सुरुवातीला पाहतोय सगळे कंपाऊंड सेंटेन्सेस तयार करतात. आयदर ऑरने दोन्ही पैकी एक या अर्थाने दोन एका जाती शब्द जोडले जातात. दोन कर्ते जोडले तर क्रियापद जवळच्या कर्त्यानुसार असतं. ही इज इन द लायब्ररी, ही इज ऑन द प्लेग्राऊंड. आता या ठिकाणी ही इज हा समान भाग आहे. मग असमान भाग ऑन पासून जोडला, हे प्रिपोजिशन आहे. मग पहिल्या वाक्यातलं प्रिपोजिशन कोणतं आहे तर हे इन आहे. म्हणजे तुम्हाला बरोबर इथं टाकायचंय आयदर, इथं टाकायचंय ऑर. मग या ठिकाणी ही इज आयदर इन द लायब्ररी ऑर ऑन द प्लेग्राऊंड. याचा अर्थ असा होतो, इथं जर तुमच्या ऑर नंतर ऑन आलंय तर इथं तुम्हाला आयदरच्या नंतर सुद्धा इन प्रिपोजिशन पाहिजे. म्हणजे इकडं प्रिपोजिशन तिकडं प्रिपोजिशन, इकडं नाम तिकडं नाम, इकडे ॲडजेक्टिव्ह तिकडे ॲडजेक्टिव्ह असतं. आता पुढं आयदर ऑरने दोन कर्ते जोडले असता, आयदर ऑरने दोन कर्ते जोडले असता रिकाम्या जागेला जो जवळचा करता येईल त्यानुसार तुमचं क्रियापद असतं. उत्तर सांगा. चला सांगा लवकर, पटकन सांगायचं. काय झालं सांगा. आर, कारण वाक्यात कोणी सांगा टीचर्स. हे जर उलट केलं तर इज येईल तुमचं. प्रिन्सिपल जर शेवटी आलं तर इज येईल. नायदर नॉर. आता नायदर नॉर हा निगेटिव्ह शब्द आहे, निगेटिव्ह. मग नायदर नॉर जर निगेटिव्ह शब्द आहे तर तुम्हाला वाक्यातील निगेटिव्ह शब्द पहिल्यांदा काढून टाकायचे. पण निगेटिव्ह शब्द काढताना जर ॲमिजार वाजवेर बरोबर असतील निगेटिव्ह शब्द तर ते फक्त निगेटिव्ह शब्द काढा, फक्त नॉट काढा. पण डू डज इट असेल तर काय होतं पहा. इथे जर डू नॉट असेल तर V1चा V1च राहत असतं. पण इथं जर डज नॉट असेल, डज नॉट, तर याला V1ला यस किंवा याला एस किंवा एस प्रत्यय लागतो, यस किंवा एस प्रत्यय, म्हणजे हे डज निघून जातं. आणि इथं जर डिड नॉट असेल, डिड नॉट याचं V2 होत असतं आणि इथं डिड निघून जात असतं. म्हणजे क्रियापदावरती परिणाम होत त्याचा. पहा, आय डू नॉट लाईक स्टीफन, आय डू नॉट लाईक पीटर. मग डू नॉट लाईक हे समान भागे काढून टाकला, इथून निगेटिव्ह वर्ड काढून टाकला, कारण डू नॉटसाठी होतं. मग आय लाईक, दोन घटक जे जोडायचे ते. जर तुम्ही असं म्हणले की मला आवडतो असं कसं काय वाक्य होतं तर बाळांनो पुढे नायदर नॉर हे दोनच शब्द जोडतात. तुम्ही जर चुकून जर लाईकच्या आधी नायदर वापरलं तुमचं वाक्यच चुकून जाईल. आय लाईक नायदर स्टीफन नॉर पीटर. दोन एकाच जातीचे शब्द जोडले पाहिजेत. जर तुम्ही उलट पालट काही जोडलं तुमचं वाक्य चुकून जाईल. ही डिड नॉट कम, ही डिड नॉट कॉल. डिड नॉट समान, इथून डिड नॉट काढलं, डीडचा परिणाम याच्यावर येईल, हे होईल कॉल्ड भूतकाळ. डिड नॉट इथून जर काढलं याचं होईल केम, केम. इथं डीडचा परिणाम याच्यावरती, इथं डीडचा परिणाम याच्यावरती. मग वाक्याचा करता ही दोन क्रिया जोडायच्यात आपल्याला. मग ही पहिलं नायदर, नायदर केम नॉर कॉल्ड. असे केले नाही तर तसे होईल या अर्थाने ऑदरवाईज वापरतात. आता ऑदरवाईज हा शब्द आहे, हा सुद्धा कंपाऊंड सेंटेन्स आहे. आयदर ऑर कंपाऊंड, ऑदरवाईज कंपाऊंड. आता छोटे छोटे कंजंक्शन राहिले. वी मस्ट बी अर्ली, वी वोंट गेट अ सीट. आपण जर लवकर जर नाही आलो तर आपल्याला सीट मिळणार नाही. मग या ठिकाणी वी मस्ट बी अर्ली, कॉमा ऑदरवाईज वी वोंट गेट अ सीट. आपला सीट मिळणार नाही. ही एस्केप्ड टू सम फॉरेन लँड, ही वुड हॅव बीन सेंटेन्स्ड टू इम्प्रिझनमेंट. तो पळून गेला परदेशामध्ये, नाहीतर त्याचं शिक्षा झाली असती त्याला तुरुंगाची. मग या ठिकाणी इथं तुम्ही टाकलं ऑदरवाईज, ऑदरवाईज इथं स्मॉल लेटर करा ही. मग ही एस्केप्ड टू सम फॉरेन लँड, ऑदरवाईज ही वुड हॅव बीन सेंटेन्स्ड टू इम्प्रिझनमेंट. ऑदरवाईजचं वाक्य सिंपल कंपाऊंड सेंटेन्स. प्रश्न ओळखायला नाही वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. कंपाऊंड, सिंपल आणि कॉम्प्लेक्स मधून तुम्हाला प्रश्न येईल ओळखायला. आला तर मी काय सांगितलं शेवटच्या ह्याच्यात हे लक्षात ठेवायचं.
पुढं असे करा अन्यथा तसे होईल या अर्थाने आज्ञार्थी व विधानार्थी वाक्य एकत्र जोडण्यासाठी एल्स वापरतात. अदरवाईज सारखंच एल्सचा वापर आहे. असं करण्यासाठी तसं होईल. मग या ठिकाणी वॉक क्विकली, वॉक क्विकली एल्स यू विल नॉट ओव्हरटेक हिम. वाक्य कंपाऊंड सेंटेन्स. अदरवाईज कंपाऊंड, एल्स कंपाऊंड. आणि आताचा स्टील प्रश्न आलाय. स्टील हे कंजंक्शन कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये 2022च्या राज्यसेवेला विचारलाय. कीप द डॉग टाईड इनडोअर्स, कुत्रा बांधून ठेवा. एल्स, एल्स इट मे बाईट सम स्ट्रेंजर, कुत्रा बांधा नाही तर चावल कोणला तरी. एल्स वापरायचं कंपाऊंड सेंटेन्स. आता बट वापरायचं. बटने पूर्णपणे उलटी गोष्ट असते, पुढं काहीतरी कमतरता असते, निगेटिव्ह मानसिकता असते. मग इथं पहा, इथला करता इथं मेन वर्ब आहे म्हणून या ठिकाणी करता काढला तरी चालतो. पण इथं जर मेन वर्ब नसतं, इकडं इज वॉज हॅज काहीतरी वेगळं जर आलं असतं तर तुम्हाला इथं करता ठेवावं लागला असता. मग इथं जर मेन वर्ब आलं आणि दोन्ही करता एकच असेल तर करता काढून टाका. मग शी वॉज क्लेव्हर बट फेल द एक्झाम. ती हुशार होती परंतु नापास झाली. बट नंतर पुढचं वाक्य लिहून टाकलं. कंपाऊंड सेंटेन्स विरोधाभासदर्शक वाक्य म्हणजेच कमतरतादर्शक वाक्य असतात पुढं. स्टील इन फॉलोइंग सेंटेन्स वाक्यात वापरायचं स्टील. स्टील हा शब्द स्टील हा शब्द आय थिंक स्टील हा शब्द कंपाऊंडमध्ये येईल. तो कंपाऊंड. ठीक आहे. तर एकच मिनिट. नाही, ॲज वेल ॲज हा शब्द याच्यामध्ये कंपाऊंडमध्ये, ॲज वेल ॲज कंपाऊंडमध्ये मोडतं. एकच मिनिट. कंपाऊंड सेंटेन्स स्टीलचं नाही, हे टील कॉम्प्लेक्स आहे. हे स्टील तरी सुद्धा कंपाऊंड. ठीक आहे. स्टील हे कंपाऊंड सेंटेन्स. यू आरंट रिच, यू कुड डू समथिंग टू हेल्प हिम. मग या ठिकाणी काय द्यायचं, फक्त इथं स्टील, इथं यू आरंट रिच स्टील यू कुड डू समथिंग टू हेल्प हिम. हा प्रश्न राज्यसेवेला आला. आत्ता प्रश्न विचारला राज्यसेवेला जस्ट. म्हणजे परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न आलाय, कंपाऊंड की कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. यूज येट इन द फॉलोइंग सेंटेन्स. येट सुद्धा काय सांगा, कंपाऊंड सेंटेन्स हे पण. मग इथं पहा, दे आर अगली अँड एक्सपेन्सिव्ह. इथं वापरायचं तुम्हाला येट, तरी लोक त्यांना घेत आहेत. ते एकदम कुरूप येतं, घाणेरडे तरी पण लोक घेतात. कंपाऊंड सेंटेन्स. हाव एव्हर, पण तरी पण कंपाऊंड सेंटेन्स. इथं पण कंपाऊंड सेंटेन्स. मग या ठिकाणी इथं वापरलं हाव एव्हर. इथं स्मॉल लेटर. द डॉग सिम्स टू बी व्हेरी फेरोसियस हावेवर इट इज हार्मलेस. कुत्रा दिसायला भयानक आहे तरी सुद्धा ते काय सांगा, शांत आहे, ते काही करत नाही. हावेवर कंपाऊंड सेंटेन्स. आता ओनलीचं वाक्य, हा पण प्रश्न आलाय परीक्षेला. ओनलीचं वाक्य सुद्धा काय सांगा, कंपाऊंड सेंटेन्स आहे. मग या ठिकाणी ही इज अ गुड बॅट्समन. इथं वापरायचं ओनली कॉमा करून ही इज आउट ऑफ फॉर्म. तो चांगला बॅट्समन आहे, फक्त आउट ऑफ फॉर्म आहे. ओनली कंपाऊंड सेंटेन्स. दुसरा मुद्दा, नेव्हरलेस तरी सुद्धा. खालच्या वाक्यात नेव्हरलेस वापरताना काय, यू हॅव मेड अ टेरिबल मिस्टेक. तू काहीतरी घोटाळा केलाय तरी पण मी तुला माफ करतो. म्हणजे वाईटामध्ये चांगले दाखवण्यासाठी तुम्हाला तरी सुद्धा अर्थाने नेव्हरलेस वापरतात. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर नेव्हरलेस जर वापरलं तर पुढच्या वाक्यात तुम्ही कॉमा करून तुम्हाला फक्त नेव्हरलेस वापरून द्यायचंय तरी सुद्धा अर्थाने. मग इथं नेव्हरलेस. मग तू जरी घोटाळा घातला असलास तरी मी तुला माफ करतो. नेव्हरलेस कंपाऊंड सेंटेन्स. हे सुद्धा कंपाऊंड सेंटेन्स, IMP. आणि आता महत्त्वाचा मुद्दा, यूज व्हेअर ॲज इन फॉलोइंग सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स. आय एम टॉल अँड फेअर. माय ब्रदर इज शॉर्ट अँड फॅट. दुसऱ्या हाताला, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी व्हेअर ॲज.
मी उंच आणि गोरा आहे, माझा भाऊ मात्र जाड आणि शॉर्ट आहे, म्हणजे बुटका आहे. मग व्हेअरॅज म्हणजे दुसऱ्या हाताला. आणि हा प्रश्न दोनदा विचारला व्हेअरॅजचा. एकीला गाणं आवडतं, एकीला खेळायला आवडतं, एकीला मोबाईल खेळायला आवडतो, एकीला पेंटिंग करायला आवडतं. व्हेअरॅज दुसऱ्या बाजूला. याचा अर्थ सरळ सरळ होतो दुसऱ्या हाताला, दुसऱ्या हाताला, दुसऱ्या हाताला, दुसऱ्या बाजूला, असे त्याचे अर्थ होतात. म्हणून हा प्रश्न व्हेअरॅज पण आलाय परीक्षेला. यूज सो. घटना आणि परिणाम. सोने जर दाखवलं घटना आणि परिणाम तर वाक्य संयुक्त वाक्य असतं. मग या ठिकाणी ही डिड नॉट स्टडी, सी डिड नॉट स्टडी, सो शी फेल्ड एक्झाम. वाक्यात कॉमा करून जर सो जर वापरलं तर तुमच्या वाक्यात जर सोचं वाक्य जर असेल आणि परिणाम जर असेल पुढच्या वाक्यात तर कंपाऊंड सेंटेन्स असतं, आणि उद्देश जर असेल तर मिश्र वाक्य असतं. मग जसं इथं पहा, ही स्टडीज हार्ड, ही स्टडीज हार्ड, सो ही स्टडीज हार्ड, सो so he can get good marks, he can get good marks. आता वाक्यात उद्देश आहे, मग हे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स सांगायचं. आणि या वाक्यामध्ये फेल्ड, नापास, अभ्यास नाही केला म्हणून नापास झाली, हे झालं कंपाऊंड. मग जर सोने जर उद्देश हे केला जोडला तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स सांगा. सोने जर परिणाम दिला तर कंपाऊंड सेंटेन्स सांगा. परिणाम कंपाऊंड आणि उद्देश कॉम्प्लेक्स. फॉर, हा प्रश्न आता आलाय बरं का. फॉर IMP करा. कशासाठी? ही विल बी प्रमोटेड, ही हॅज नेव्हर बीन ॲबसेंट. डायरेक्ट दोन वाक्य जोडतात. मग या ठिकाणी इथं टाकायचं फॉर, आणि फॉरचं कारण पुढे दिले. फॉरचं वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असतं. हा प्रश्न आता आलाय परीक्षेला. फॉरचं वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असतं, स्टीलचं वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असतं. मग ही विल बी प्रमोटेड, फॉर ही हॅज नेव्हर बीन ॲबसेंट. त्याला प्रमोट का केलं गेलं नाही, म्हणजे त्याला प्रमोट का केलं गेलं, कारण त्याने कधीही ॲबसेंटी मारलेली नाही, म्हणजे या ठिकाणी तो गैरहजर राहिलेला नाही. झालं तुमचं वाक्य. हेन्स, म्हणून. हेन्सने परिणाम दाखवतात, कंपाऊंड सेंटेन्स. फॉर कंपाऊंड सेंटेन्स, हेन्स कंपाऊंड सेंटेन्स. ही वॉन्ट्स टू अर्न अ लॉट, हेन्स ही वर्क्स हार्ड. मग इथं हेन्स उद्देश पण दाखवतात, परिणाम पण दाखवतात, दोन्ही पण दाखवतात. पण हेन्सचं वाक्य कंपाऊंड सेंटेन्स एवढं लक्षात ठेवायचं. झालं. आता देअरफॉर, हे वाक्य एकदाच विचारलंय परीक्षेला, याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न येतो. याचा अर्थ होतो म्हणून. याचा पण हेन्सचा अर्थ होतो म्हणून, च्याकरिता. द प्रिन्सिपल इज व्हेरी लिनियंट, कॉमा देअरफॉर. आणि म्हणून कॉलेजमध्ये शिस्त नाहीये. याचा परिणाम झाला पुढच्या वाक्यामध्ये. देअरफॉर कंपाऊंड सेंटेन्स, हेन्स कंपाऊंड सेंटेन्स, कॉन्सिक्वेंटली कंपाऊंड सेंटेन्स. IMP. सी केम टू क्लास एव्हरी डे, कॉन्सिक्वेंटली सी इम्प्रूव्ड हर इंग्लिश. परिणामी, याचा अर्थ होतो तथापि ऑब्लिक परिणामी. कॉन्सिक्वेंटली हा शब्द पुढच्या वाक्यात परिणाम, रिझल्ट काय झाला त्यासाठी असतं. मग या ठिकाणी तो कॉमा करायचा, पुढचं वाक्य जोडून टाकायचं कॉन्सिक्वेंटली झालं तुमचं वाक्य. पुढचं जोडलं परिणामी किंवा तथापि. आता पुढचा मुद्दा आहे ॲज सून ॲज. आता ॲज सून ॲजचं वाक्य. मग ॲज सून ॲज आणि व्हेनचं वाक्य, आणि ॲज असेल, व्हेन असेल किंवा ॲज सून ॲज असेल, जर काही सेकंदाचा फरक असेल आणि काही सेकंदाच्या फरकाने जर एका पाठोपाठ जर दोन घटना जर घडल्या तर पहिल्याचा काळ आणि दुसऱ्याचा काळ 99% सारखा असतो. फक्त व्हेनच्या बाबतीमध्ये धोका होऊ शकतो, इथं मात्र तसं नाही. एका पाठोपाठ एका सेकंदाच्या अंतराने घडलेल्या घटना आहेत, दोन्हींचा काळ सारखा. जसं इथं जर V1 असेल किंवा इथं पण V1 असतं, इथं V2 असेल तर इथं पण V2 असतं. ह्या दोनच काळ असतात यांचे. एका पाठोपाठ घडलेल्या घटनांचे कधी पण दोनच काळ असतात, हे समोर दिल्याप्रमाणे. मग इथं पहा, द टीचर एंटर्ड द क्लास, द स्टुडंट स्टूड अप. याच्यात पहिली घटना कोणती, त्या वाक्याच्या सुरुवातीला तुम्हाला हे वापरायचं आहे. मग हे वापरताना तुम्हाला ॲज पण वापरू शकता, ॲज सून ॲज पण वापरू शकता आणि व्हेन पण वापरू शकता, तिन्ही पण. आणि हे सगळे कालवाचक शब्द आहेत. जर वाक्य विचारलंय कोणत्या प्रकारचं आहे तर हे वाक्य मोडतं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. हे वाक्य टाईममध्ये मोडतं, टाईम. आता मग पहिली घटना कोणती, लिहा त्याच्या सुरुवातीला ॲज लिहा. तुम्हाला ॲज नसलं लिहायचं तर तुम्ही ॲज सून ॲज लिहा, सून ॲज. जर हे नसलं लिहायचं तुम्ही व्हेन लिहू शकता. पण व्हेन एका पाठोपाठ दोन घटना घडल्या याच्या व्यतिरिक्त सुद्धा चालू काळ आणि साधा काळ यासाठी सुद्धा वापरू शकता, पूर्ण काळ आणि साधा काळ यासाठी सुद्धा वापरू शकता. मग हे वाक्य पहिले लिहून टाकायचं, द टीचर
एंटर्ड द क्लास, पुढं द स्टुडंट्स स्टूड अप. झालं. पहिलं वाक्य, पहिली घटना, पहिल्या वाक्यात कंजंक्शन, दुसरी घटना त्याला जोडून टाकायची. हे करताना वाक्यात मुळात कालवाचक शब्द जर असेल तर काढून टाकायचा, कारण एक गुलाबाचं फुल डोक्याला असतं, दुसरं गुलाबाचं फुल तिथे लावता येत नसतं, ते काढून टाकून मग दुसरं लावा. झालं. आता महत्त्वाचा मुद्दा, नो सुनर बरोबर जोडी असतं द्यान, याला म्हणतात कोरिलेशन, कोरिलेटिव्ह कंजंक्शन. एकमेकांना सोडून ते कधीच राहू शकत नाहीत. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नो सुनर तुमच्या वाक्यात येईल सुरुवातीला. नो सुनर आलं तुमच्या वाक्यात सुरुवातीला आणि वाक्यात वापरलं तुम्ही दोन्ही वाक्यांच्या मध्ये द्यान, याचा अर्थ तुमचं दुसरं वाक्य द्यान नंतर येईल आणि पहिल्या वाक्यात काय घोटाळे घालायचे आता पहा. नो सुनर नंतर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. आता हे काढून टाकलं ॲज सून एज, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही. मग वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही तर ते घ्यायचं डू, डज आणि डीड पैकी. तर वाक्यात इथं ईडी आहे. आता कोणतं हेल्पिंग वर्ब घेऊ मला सांगा, सांगा लवकर, चला लवकर. इथं काय वापरू सांगा लवकर. नो सुनर इथं घेतलं डीड, करता घेतला आय, इथं मुख्य क्रियापद घेतला तर इथं डीड घेतलं. इथं डू डज इट असेल, ज्या वाक्यात इथं डू डज आणि डीड असेल त्याच्या पुढं प्लस V1 असतं. इथं रीच, रीच द स्टेशन, देन द ट्रेन लेफ्ट. म्हणजे जर तू आम्ही स्टेशनला पोहोचतो ना, तो ट्रेन निघून गेली. ॲज सून ॲज ही वेक्स अप ही वॉशेस हिज फेस, ॲज सून ॲज काढून टाकलं. आता घेतलं नो सुनर. आता वाक्यात हेल्पिंग वर्ब नाही, इथं यस प्रत्यय, इथं घेतलं डज, करता घेतला ही, याचं मूळ रूप करा डज नंतर वेक, पुढं अप, देन ही, पुढच्या वाक्यावर काही परिणाम नाही, हिज फेस. झालं तुमचं वाक्य. नो सुनर नंतर हेल्पिंग वर्ब आणि द्यान एवढंच पहा फक्त, बाकी विषय संपला. ॲज सून ॲज इट वॉज डन विथ द लेफ्ट शू धीरा आस्क्ड फॉर द अदर. ॲज सून ॲज कट केलं, वाक्यात हेल्पिंग वर्ब आहे, मग वाक्यात नवीन डू डज इट घ्यायची गरज नाही. नो सुनर हेल्पिंग वर्ब वॉज, करता इट, डन विथ द लेफ्ट शू, देन धीरा आस्क्ड फॉर द ऑदर. धीराने दुसऱ्याला विचारलं. झालं वाक्य तुमचं. आता महत्त्वाचा मुद्दा शेवटचा, आणि शेवटच्या मुद्द्यामध्ये नो सुनरमध्ये मध्ये फ्लेक्झिबिलिटी सहाय्यकारी क्रियापदाची, नसेल तर डू डज इट या, आणि जर असेल तर तेच या. पण हार्डली बरोबर तसं नाही. हार्डली, स्केअर्सली आणि बेअरली बरोबर फक्त व्हेनच असतं आणि हॅडच असतं. याच्याबरोबर याची जोडी ॲसोसिएशन असतं. वाक्यात हार्डली घेतलं सुरुवातीला नमुना म्हणून, हार्डली, त्यानंतर हॅड घ्यायचं, हार्डली बरोबर हॅड जोडून, त्यानंतर घ्यायचा करता वाक्यातला, कोणता घेतला ही, त्यानंतर V3 करायचं, स्वचं तिसरूप होईल सीन, नंतर राहिला भाग लिहायचा अ टायगर, आणि पुढचं वाक्य लिहायचं व्हेन नाही, इथं दॅन चालणार नाही, व्हेन देन पण चालणार नाही, ही रॅन अवे. पुढचं वाक्य लिहून टाकलं, झालं वाक्य, विषय फिनिश. हार्डली बरोबर हॅड, ही सीन अ टायगर, व्हेन ही रॅन अवे. हे वाक्य आपण असं पण करू शकतो, हे वाक्य असं पण करू शकतो. ही हॅड नंतर हार्डली मेन बरोबर वापरायचं, हार्डली सीन अ टायगर व्हेन ही रॅन अवे. म्हणजे जर चुकून जर अशी रचना जर केली तर ही रचनासुद्धा बरोबर आहे. म्हणजे हार्डलीची रचना सुरुवातीला पण येते आणि मेन वर्बच्या अगोदर पण येते. म्हणजे ही हॅड आणि नंतर हार्डली वापरतात, त्यानंतर V3 करतात. ही पॉप्युलर रचना आहे, ही सर्वात महत्त्वाची, याच्यावरती जास्त हे नाही. आणि इथपर्यंत हा टॉपिक झाला आहे आपला. आज आणि उद्या बहुतेक करून इंग्लिश संपून जाईल. उद्याच्या इंग्लिश संपून जाईल तुमचं सगळं, आज संध्याकाळी आणि उद्या काही. आणि परवापासून मग व्होकॅब्युलरी आणि मराठीला, मग राहिले व्होकॅब्युलरी तुम्हाला देतो आणि मराठीचं पण देतो. महत्त्वाचे सगळे टॉपिक व्होकॅब्युलरी देऊन टाकतो आणि मराठीचं पण घेऊन टाकतो. जसं का सकाळी मी प्रयोग घेतला आणि आता वाक्यपृथक्करण घेतो आणि समास घेऊन घेतो. ठीक आहे.
संध्याकाळी 8ला लेक्चर आहे माझं. हा सांगतो मी तुम्हाला. ते 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 पुढं येते, अजून पुढं येते, पुढं येते सगळं पुढं.